हे बघा, आता आपण लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केलेली आहे, दाखवलं होतं. आता जर लिव्हिंग रूम इथून तुम्ही पाहायला गेलात तर याची साईज जी आहे ही 15x9 अशी याची साईज पाहिजे. बाथरूम पाहायला मिळेल, लावलेला किचन पाहायला मिळणार आहे. आता किचन मध्ये रूमला इथे सुद्धा टायलिंग लावलेली आहे, पाहून घेऊयात. मित्रांनो, तुम्हाला जर बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये सेमी फर्निश्ड फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी बदलापूर वेस्टमध्ये एक खूप सुंदर असा फ्लॅट घेऊन आलेलो आहे. तुम्ही या ड्रोन शॉटमध्ये पाहू शकता मी ज्या ठिकाणी नेव्हिगेट करत आहे या बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी हा 1 BHK फ्लॅट असणार आहे. आजूबाजूचा परिसर पाहू शकता किती चांगला डेव्हलप झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बॅकग्राऊंडला पाहू शकता तुम्ही आज एकदम भन्नाट असा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे. सुरुवातीला 20-30 सेकंदामध्ये तुम्ही फ्लॅट कसा असणार हे पाहिलेलं आहे. ड्रोन शॉट मध्ये आजूबाजूचा एरिया मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता टेक्निकल माहिती देतो. मित्रांनो, या बिल्डिंगचं नाव आहे धरती टावर. 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरतीच तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट मी घेऊन आलेलो आहे. या फ्लॅटमध्ये बरेचसं काम झालेलं, जसं की तुम्ही पुढे पाहणार आहात, थोडीशी क्लिप तुम्ही सुरुवातीला पाहिलेली आहे त्याच्याने अंदाज आलेला आहे. या 1 BHK फ्लॅटचा बिल्ट एरिया 740 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया 432 स्क्वेअर फूट तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. रिसेल फ्लॅट आहे, परंतु या फ्लॅटवर कोणत्याही प्रकारचं लोन वगैरे चालू नाही. या फ्लॅटचे जे ओनर आहे ते डोंबिवलीला राहतात. त्यांचा हा सेकंडरी रूम होता, परंतु त्यांना आता हा फ्लॅट विकायचा आहे. आता हे सगळं टायलिंग वगैरे या ठिकाणी लावलेलं आहे, ते कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नव्हतं. हे सगळं आवडीने त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही फ्लॅट जेव्हा बघायला येणार त्यावेळेस तुम्हाला ही सगळी कल्पना येणारच आहे. या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस 23.5 लाख रुपये असणार आहे. त्याच्यात अजिबात नेगोशिएट करू नका मित्रांनो, कारण रजिस्ट्रेशनसाठी 2 लाख रुपये लागतात, सोसायटी ट्रान्सफरचे खर्च असतात, लिगलचे खर्च असतात. हे सगळं पाहता 23.5 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये आरामात तुम्ही या 1 BHK फ्लॅटला खरेदी करू शकता. या फ्लॅटला रेंटला जरी दिलात तर तुम्हाला 5.5-6 हजार रेंट या एरियामध्ये तुम्हाला आरामात मिळतोय. तर नक्कीच या फ्लॅटला इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी जरी खरेदी करायचं असेल किंवा राहण्यासाठी जरी यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी राहायला येऊ शकता. इथे जास्त वेळ नाही घेणार, ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट किती करावं लागेल, होम लोन कोणाला करता येईल याच्याबद्दल नेहमीप्रमाणे माहिती देतो. या मित्रांनो, फ्लॅटची माहिती घेतल्यानंतर फायनली फ्लॅट पाहण्यासाठी मित्रांनो आपण 7व्या माळ्यावरती आलेलो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, इथे आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते आणि या लिफ्टला बॅकअप सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला या ठिकाणी 4 रूम पाहायला मिळतील. इकडे 2 रूम आहेत आणि या बाजूला 2 रूम आहेत. समोर आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळते. फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. मित्रांनो, फ्लॅटमध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्ही सगळ्यात आधी जर इकडे पाहायला गेलात तर संपूर्ण फ्लॅटच्या ज्या एंट्रीला आपण इकडे टाईल्स लावलेले आहेत, सेफ्टी डोर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर फ्लॅटमध्ये युनिक गोष्टी फार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला तर मग फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. हे बघा, आता आपण लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केलेली आहे. लिव्हिंग रूम डिसेंट साईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आता तुम्हाला थोडासा शॉक बसला असेल मे बी. या फ्लॅट मध्ये मित्रांनो कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नाहीये, परंतु आवडीने या फ्लॅटच्या ओनरने इकडे पूर्ण घरालाच टाईल्स लावून घेतलेले आहेत. त्याच्याने तुम्ही जर पाहायला गेलात तर असे रूम फार कमी पाहायला मिळतात आणि बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये तुम्हाला हा मी 1 BHK फ्लॅट या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे. आता लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही पाहणार ना, सेफ्टी ग्रिल्स वगैरे लावले, बॉक्स ग्रिल आपण लावलेले आहेत. इकडे बाजूला शाश्वत पार्क आहे आणि ही धरती टावर आहे बिल्डिंग, जे सुरुवातीला मी दाखवलं होतं. आता जर लिव्हिंग रूम इथून तुम्ही पाहायला गेलात तर याची साईज जी आहे ही 15x9 अशी याची साईज पाहायला मिळणार आहे. इकडे तुम्ही जर क्लोजअप मध्ये दाखवायला गेलात ना, टायलिंग आहेत मित्रांनो, कोणती डिझाईन वगैरे मारलेली नाही इथे. आणि वरच्या बाजूला पाहणार तर फॉल सिलिंग केलेली आपण, त्याच्यामध्ये लाईट्स घेतलेले आहेत आणि पंखा सुद्धा आहे. हा आपला लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण पुढे जाऊयात. तुम्ही जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आता इथे पाहणार तर किचन आणि बाथरूमच्या मध्ये तुम्हाला डिसेंट साईज मध्ये एरिया पाहायला मिळतोय. सगळ्यात आधी लेफ्ट साईडला तुम्हाला बाथरूम पाहायला मिळेल. बाथरूमच्या वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे आणि या बाथरूमच्या अपोजिट तुम्हाला इकडे किचन ट्रॉली लावलेला किचन पाहायला मिळणार आहे. आता किचन मध्ये पण ट्रॉलीज पण लावलेल्या आहेत, वरच्या बाजूला पण काही कॅबिनेट्स वगैरे बनवलेले आहेत. तुम्ही प्रत्यक्ष फ्लॅट बघायला येणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळणार. त्यामुळे इकडे थोडी डिझाईन आहे. या बाजूला वरती तुम्ही पाहू शकता स्टोरेज साठी एरिया तुम्हाला इकडे पण बनवलेला आहे, या बाजूला बनवलेला आहे. आणि किचन ट्रॉली ज्या आहेत त्या ओल्ड नाहीत मित्रांनो, हे बघा नवीन लावलेलं आहे, दाखवून देतो. हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे आपण नवीन किचन ट्रॉलीज प्रत्येक फ्लॅटमध्ये लावून देत असतो. पाहून झाल्यानंतर मित्रांनो लगेच आपण पुढे जाऊयात. या फ्लॅटमध्ये असणारा टॉयलेट पाहून घेऊयात. इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतं आणि इंडियन टॉयलेटच्या बाजूला इथे सुद्धा तुम्ही बेडरूम पाहू शकता. पूर्ण बेडरूमला इथे सुद्धा टायलिंग लावलेली आहे, पाहून घेऊयात. हे बघा, आपला बेडरूम आहे. इथे तुमचा एक वॉर्डरोब आणि बेड आरामात बसणार आहे मित्रांनो. 7व्या माळ्यावरती फ्लॅट आहे, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलंच होतं. इथे सुद्धा आपण ग्रिल लावलेलं खालचा परिसर पाहून घ्या. हे बघा,
शाश्वत पार्कचा एरिया आहे. बाजूलाच तिकडे तुम्हाला शाळा वगैरे इथे एकदम बाजूलाच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या एंडिंगने आपण पाहून घेऊयात. बघा हा बेडरूम आहे. बेडरूमची साईज जर पाहायला गेलात तर त्या एंडिंग पासून इकडे जर मागे आलात ना तुम्ही, तसं तुम्हाला 12 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय आणि आडवा 9 फुटाचा एरिया तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. चला तर मग पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात. त्यानंतर मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी होम लोन वगैरे कसं करता येईल याची माहिती मी तुम्हाला नेहमीप्रमाणे या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मग आता जास्त वाट पाहू नका. या फ्लॅटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर कॉल करा, कारण तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही नेहमी मला कॉल करत असता, त्यावेळेस तुम्हाला कळून जातं की तुम्ही एखादा फ्लॅट बघता आणि तो फ्लॅटचा व्हिडिओ जुना असेल तर ते फ्लॅट नसतात कदाचित. तर हाही फ्लॅट पाहिल्यानंतर जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर मला कॉल करा. 23.5 लाख रुपये ऑल इन्क्लुडिंग याची प्राइस आहे. या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर किमान तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी 2 लाख रुपये असायला पाहिजेत. जर तुम्हाला सॅलरी किमान 30,000 रुपये असेल तर तुमच्याकडे 5-6 लाख रुपये आहेत, मग तुम्हाला सॅलरी 25-24 असेल तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. तुम्ही जर बिझनेस करता तर तुमच्याकडे 3 वर्षाची ITR इन्कम टॅक्स रिटर्न फाईल असायला पाहिजे. 3 वर्षाची म्हणतोय मित्रांनो, तरी सुद्धा तुम्ही आरामात या फ्लॅटला खरेदी करू शकता. हे सगळं लोन करण्यादरम्यान मित्रांनो एक गोष्टीची काळजी घ्या की तुमचा सिबिल स्कोर चांगला असला पाहिजे, तरच मी तुम्हाला कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये नॅशनलाइज बँकेमधून होम लोन करू दे. नक्कीच मित्रांनो कॉल करू शकता. अजूनपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो, आणि अशाच प्रकारचं कॉन्टेंट पुढे पाहायचं असेल तर MH05 अक्षय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ खूप लेंथी झाला होता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. थँक्स फॉर वॉचिंग.